ओ कसा दिसतोय माझा अमिताभ बच्चन. पिंट्या कसा बसला बघा जणू का बाबळीच्या खोडावर बसलाय. ए पिंट्या वर सरक वागा. जमलं 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 असू द्या. पाय लॉक करून टाकतं. हा माझा नंबर 1चा पिंट्या बर का, पहिल्या लॉकडाऊन मधलं. ए पिंट्या हेव का आपला पप्पा. ए पप्पा बघ पप्पाला टाटा कर वाळा मस्त पैकी. टाटा कर टाटा कर पप्पाला. पप्पाला मस्त पैकी गोड पप्पी रियाज कर असं. वा चांगला ऐकतोय गड्या. मॉडेल बापाव गेलंय बर का मंडळी. काय सांगायचं हो पिंट्या, लय बरं वाटत असं नाही. असल्या उतरत्या वयात अशी कवळी मम्मी सापडली बर का मंडळी. मावश्या हो मावश्या हो किती महिन्याचा असेल. अहो आताशी 6 महिना झालाय. आणखीन लेकरला दुधाचे दात पण आले नाहीत बघा. पिंट्या हे बघ बाळा, मी पिंट्या म्हणलं बर का, मी पिंट्या म्हणलं की मोठ्यानं अवघं मम्मी म्हणायचं. काय म्हणायचं? मम्मी. मोठ्यानं ए पिंट्या मम्मी. पिंट्याचं एवढं वय झालं पण बॅटरी आणखीन उतरली नाही. फुल चार्जिंग नोकियाचा चार्ज आहे. पिंट्या वर सरक. कोणत्या गिरणीचं पीठ खातो कोणाष्ट. मुलखाचा जडची जड लागतोय का रामदेव बाबाचा आटा बिटा आणतो काय कोणाष्ट. पिंट्या बर का, हा माझा 1 नंबरचा पिंट्या बर का, पहिल्या लॉकडाऊन मधलं. पिंट्या ए पिंट्या तुझी चुन्याची डबी लट वाचली बघ. जोरदार टाळ्या होऊ द्या. तुम्हाला 2 नंबरचं धावते. कसा दिसतोय माझा गुलाबजामुन. थोडासा उन्हानं कर आपलं. पिंट्या मम्मीचे केस सोड. मम्मीला टकली करशील. बायका म्हणायच्या मम्मी काय बालाजीवर आणली का काय. ए पिंट्या कुठे गेलता? दिल्लीला. साडसला. तरी म्हणलं इथं आल्यापासून वास करायचा येत होता बर का. काय सांगायचं पोरग माझ्याकडे बघून थोडस घाबरले बर का. पोरगा माझ्याकडे बघता विचार करताय म्हणतंय मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसती. पण याला कुठं माहिती मम्मी बापाव गेली म्हणून. काय सांगायचं हे 2 नंबरचे दुसऱ्या लॉकडाऊन मधले.
बाळा दात झाकून घे बाग बरं का काय सांगायचं व लेकरू एवढं गुणाचं बरं का मावशी पण काय सांगायचं पिंट्या ए पिंट्या ओलं लागलं मुतलं बितलं नाही ना पावसानं ओलं लागलं काय सांगायचं व? दुसरं काय सांगायचं तुम्हाला हा पोरगा एवढं गुणाचं बरं का पण कोणाची दृष्ट लागली का काय कोणास ठाऊक लेकराला कोणाची नजर लागली का काय कोणास ठाऊक सकाळपासून पोरगा रडायचंच थांबणं गेलंय बघा नाही काय झालं काय नाही काय झालं ए नाही हार गप नाही तर गप रे गप गप ए नाही 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 काय झालं पप्पानं मारलं पप्पाची एवढी हिम्मत काळजी करू नको आपण दोघं मिळून पप्पाला मारू हो म्हणते की नाही ए नाही नाही तू रडतो का कणतो रे सकाळपासून मावशी पोरग रडायचंच थांबनाव शेजारची म्हातारी बाई पळत आली मला म्हणली पोरी ते पोराला पिंक ग्रॅप बॉटल म्हणते ते पाजून बघ पोरग रडायचं थांबल खोटं सांगत नाही मावशी ते म्हातारीचं ऐकलं पोरला चांगली 2 बाटली दारू पाजली मी कशाला कमी करते पण तरी सुद्धा पोरग रडायचंच थांबणं एक शेवटचं अंगागीत गाऊन बघते पोरग रडायचं थांबलं तर ठीक नाही तर बापाच्या हवाली करते बघा कसा बघतोय रडता राहीना बाळ माझं रडता राहीना रडता राहीना बाळ माझं रडता राहीना नाना परी समजाविते मागील ते खाया रे नाना परी समजाविते मागील ते खाया देते तापटोणी जविते हलविते पाळणा रडता राहीना बाळ माझं रडता राहीना बाळ माझं रडता राहीना ए नाही 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 रडून रडून अख्खं डायपर वलं केलं नाना परी करतो छन्न रडतो हाच पुन्हा नेत्रातून वाहती बुंद याचा डोळा लागेना रडता राहीना बाळ माझं रडता राहीना बाळ माझं रडता राहीना बाळ माझं रडता राहीना बाळ माझं रडता राहीना रडता राहीना काय सांगायचं असले चांगली सोन्यासारखी 17-18 मावशी काय सांगायचं दाखवीत बसले तर रात्र पुरायची नाही बघ असा सोन्यासारखा संसार बरं का सोन्यासारखी चांगली लेकरं बाळ चांगलं नवरा बरं का पण मावशी काय सांगायचं संसाराला लागली नजर बरं का माझ्या संसाराला लागली नजर आणि माझ्या नवऱ्याला लागलं दारूचं व्यसन पण तुम्ही म्हणाल यांना घेताना कधी पाहिलं आमचे हे तसे रोज रोज घेत नाहीत बरं का रोज रोज घेत नाहीत खूप स्टँडर्ड आहेत बरं का आठवड्यातून 6 दिवस घेतात रविवारी तेवढी सुट्टी टाकते तशी इमानदार पण आहेत बरं का पण काय सांगायचं जिचा नवरा दारुडे असतो तिला माहिती संसार किती दुःखाचा असतो बरं का जिचा नवरा दारू पिऊन मेला तिला विचार आहे जीवन किती दुःखदायी असतं किती कष्टदायी असतं म्हणून या भारुडाच्या माध्यमातून नेहमी सांगत असतो तरुणांना विशेष करून तरुणांनो कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका तंबाखू खाऊ नका गुटखा खाऊ नका सिगारेट पिऊ नका आणि दारू तर अजिबात पिऊ नका कारण का माहिती दारू पिण्यापेक्षा एक वेळ विष खाल्लेलं चांगलं बरं का दारू पिण्यापेक्षा विष पिलेलं चांगलं का कारण जहर खाने वाला अकेला मरता है ऐका जहर खाने वाला अकेला मरता है लेकिन दारू पीने वाला पूरे परिवार को बर्बाद कर देता है म्हणून
तरुणांना सांगण्यात आलं कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका.